आता जो काही या वर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी जुलैमध्ये, त्यापेक्षा कमी ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्यातनं पडलेला पाऊस जर आपण थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे हे जे काही पावसाचे 2 दिवस मधल्या जो स्ट्रेस होतो म्हणजे एकदा पाऊस पडला 25 दिवस आला नाही 24 दिवस आला नाही तर जो काही एक ताण तयार होतो जो स्ट्रेस तयार होतो त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता आलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे साधारण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षातले जे अल निनोचे वर्ष आहेत त्यातलं विशेषतः 2015चं जे वर्ष आहे ते आपल्याकरता अधिक कठीण होतं कारण 2015च्या वर्षी मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर तिथलं डेफिसिट हे जवळपास 39% होतं। 39 म्हणजे जवळपास 61%च फक्त त्या ठिकाणी पाऊस पडला होता आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे। त्या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे। साधारणपणे या सगळ्या ॲडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठं असतील आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे। त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल। पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे।